संघर्ष आघाडीच्या वतीनं स्वागत करतो। लोहा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018 या निवडणुकीच्या संबंधाने आज 30 तारखेला चिन्ह वाटपासहित प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं प्रचाराला उद्यापासून सुरुवात होते आहे। बहुजन विस्थापित संघर्ष आघाडी या नावाने आम्ही पॅनल या ठिकाणी उभा करायचा निर्णय 1 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा आपण पत्रकार परिषद घेतली त्याही वेळेला मी बोललो होतो आणि त्याप्रमाणे प्रताप चिखलीकर सोडून जर कोणी चर्चेला आलं तर आमची दारं खुली आहेत। आम्ही कोणाकडे चर्चेला किंवा युतीला आघाडीला जाणार नाही असंही वक्तव्य त्यावेळेला आम्ही केलं होतं आणि त्याला अनुसरून निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर आमच्या सोबत वंचित आघाडीच्या 2 बैठका झाल्या आणि त्या बैठकांमध्ये ठरल्याप्रमाणे वंचित आघाडीला 4 जागा द्यायचं ठरलेलं होतं। त्यानुसार आम्ही उर्वरित उमेदवार नगराध्यक्ष आणि उर्वरित 13 उमेदवार आम्ही बहुजन विस्थापित संघर्ष आघाडीचे तयार केले, उमेदवारी दिल्या आणि उमेदवारी अर्ज दाखल झाले, छाननी झाली, फॉर्म उचलण्याची तारीख काल संपली आणि आज चिन्हही मिळाले। खरं तर आम्ही या निवडणुकीमध्ये या पॅनलच्या माध्यमातून नगरसेवक पदाचे 13 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा 1 उमेदवार हा आम्ही उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। वंचित आघाडीला दिलेल्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत। आज मी आपल्या माध्यमातून लोहा शहरातील मतदार बांधवांना नम्रपूर्वक आवाहन करू इच्छितो की जी प्रस्थापित घराणेशाही आणि झुंडशाही गुंडशाही याला झुगारून सर्वसामान्यातले जे गोरगरिबांच्या अडीअडचणीला 24 तास धावून जाऊ शकतील असे उमेदवार आम्ही बहुजन विस्थापित संघर्ष आघाडीच्या माध्यमातून दिलेले आहेत। त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे सन्माननीय रमेश माळी हे आहेत, ज्यांना आजच कब्बसी हे चिन्ह मिळालेलं आहे आणि त्याला जोडून 17 पैकी 4 जागा वंचित आघाडीच्या सोडून आम्ही 13 ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत आणि त्या 13ही उमेदवारांचे चिन्ह आज वाटप झालेलं आहे। त्याची यादीच मी आपल्याकडे दिलेली आहे। सर्वसाधारणपणे जवळपास इतर ठिकाणी आम्हाला सिट्टी आणि सिलिंग फॅन हे 2 चिन्ह मिळालेले आहेत। 3 ठिकाणी फक्त चिन्ह बदललेत, कारण त्या ठिकाणी फॉर्म भरताना जे उपलब्ध चिन्ह आहेत त्या नियमाप्रमाणे चिन्ह मिळालेले असल्यामुळं 3 ठिकाणी आमचे चिन्ह बदलून आलेले आहेत। त्यामध्ये आमच्या राजेश्वरी कापुरे यांना मेणबत्ती, श्याम पवार यांना सिलेंडर, गॅस सिलेंडर आणि एक संतोष चेऊलवार यांचा धनुष्यबाण। खरं तर संतोष चेऊलवार हे शिवसेनेचे उमेदवार होते, परंतु काल उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी त्यांच्यावरती दबाव होता आणि म्हणून त्यांनी माझ्याकडे येऊन बहुजन विस्थापित संघर्ष आघाडीमध्ये प्रवेश केला आणि आम्हाला तुमच्या पॅनलमध्ये ठेवा अशी विनंती केली आणि म्हणून त्यांचं चिन्ह बदलता येत नाही, तेच चिन्ह राहील, परंतु ते आमच्या आघाडीचे उमेदवार असतील। या पद्धतीनं आम्ही उद्याच्या निवडणुकीमध्ये जनतेच्या समोर विकासाचा आराखडा आणि विकासाची भूमिका घेऊन जाणार आहोत। वर्षानुवर्ष
1982 पासून आजपर्यंत लोहा नगरपालिका ही अस्तित्वात आल्यानंतर म्हणावा तसा विकास आजही लोहा नगरपालिकेचा झालेला नाही। किंबहुना खास करून जसं बेनाळ असेल, देवनेवाडी आहे किंवा दोन्ही तांडे आहेत, तसंच सायाळ रोड आहे किंवा इंदिरानगर आहे, हे जे गोरगरीब कष्टकरी मजूर वर्ग राहणारा जो भाग आहे किंवा खाली कलालपेठ आहे, नई आबादी आहे, भोई गल्ली आहे, वर सिद्धार्थनगर आहे, या भागांमध्ये मूलभूत सुविधा आजही नाहीत। जे नगरपालिकेकडून अपेक्षित आहे त्या मात्र सुविधा कुठल्याही दिल्या जात नाहीत। निवडणुका आल्या की पैशाच्या बळावर निवडणुका जिंकायच्या आणि 5 वर्ष भ्रष्टाचारातून अमाप पैसा कमवायचा, अशा प्रकारचं दुष्टचक्र हे लोहा नगरपालिकेमध्ये चालू आहे। त्याला छेद देण्यासाठी चित्र स्पष्ट आहे, आता तिरंगी लढत होते आहे। मी पक्षावर बोलणार नाही, कारण खऱ्या अर्थाने इथं कुठल्याही पक्षाचे पॅनल नाहीत। मूळ भाजपचाही पॅनल या ठिकाणी नाही। कमळावर जरी उमेदवार असतील तरीही आमदारांनी उमेदवाराचा पॅनल उभा केलेला आहे। आजच्या तारखेत आमदार शिवसेनेचे आहेत आणि उमेदवार भाजपच्या चिन्हावरती आहेत। हेच मागच्या लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे होते। तेच चित्र दुसऱ्या पॅनलच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे। मागच्या वेळेस हे मनसेचं इंजिन घेऊन काँग्रेसच्या इंधनावर चालले आणि 2.5 वर्षानंतर दुसऱ्याला पद जाऊ नये, आपल्या पत्नीलाच नगराध्यक्षपद राहावं यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा 2.5 वर्षाची नगराध्यक्षपदाची सत्ता भोगली। आत्ताच्या निवडणुकीमध्येही मूळ काँग्रेसची जी कार्यकर्ते आहेत ते सर्वच्या सर्व बाजूला सोडून हे माजी आमदाराच्या सगळ्या चेले चपाट्याची फौज उभा केलेली आहे। आणि म्हणून भाजप पक्ष किंवा काँग्रेस पक्ष यांचे उमेदवार खऱ्या अर्थाने या ठिकाणी नाहीतच। आणि जी लढत आहे ते आजी आमदार, माजी आमदार आणि बहुजन विस्थापित संघर्ष आघाडी अशी आहे। मागच्या 5 वर्षामध्ये आजी आमदाराकडे नगरपालिका होती, त्यांनी काय विकासाचे दिवे लावले लोहा शहरवासियांनी अनुभव घेतलेला आहे। माजी आमदारांनी आता 5 वर्ष पत्नीच्या माध्यमातून नगरपालिका ताब्यात घेतली आणि सत्ता भोगली। त्यांनीही काय इथं विकास केला त्याचं उत्तर जनतेला त्यांना द्यावं लागणार आहे। कुठेही रस्ते नाहीत, नाल्या नवीन बांधणं सोडा आहे त्या नाल्या सुद्धा काढल्या गेल्या नाहीत, पथदिवे नाहीत, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही। दुर्दैवाची बाब, लिंबोटीचे शिल्पकार म्हणून श्रेयाची लढाई लढणाऱ्यांना याचा विसर पडलाय की लिंबोटी धरण आणि धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त हे लोहा तालुकावासी आहेत आणि पाणी मात्र यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी आजी माजी आमदारांच्या अहमदपूरला गेलं, उदगीरला गेलं आता, आणि त्याच्या पुढं सत्तेत मुख्यमंत्र्याच्या मांडीवर बसण्याच्या हव्यासापोटी पुन्हा एकदा लिंबोटी धरणातलंच पाणी
पालम तालुक्याच्या 65 गावांना देण्याचा घाट घातलाय। योजना तत्वता मंजूर झालेली आहे पालम तालुक्यातल्या 65 गावांना पाणी देण्याची। धरण लोहा तालुक्यात प्रकल्पग्रस्त लोहा तालुकावासी आणि पाणी मात्र अहमदपूर, उदगीर आणि पालम। लोहा शहराला सुद्धा लिंबोटी धरणातलं पाणी हे नाकर्ते लोक आणू शकले नाहीत। जे सुनेगावच्या तळ्याच्या पाण्याची योजना आहे ती आपल्याला माहिती आहे, फिल्टर बंद, पाणी येत नाही, आहे ते घाण पाणी आणि स्वच्छ पिण्याचं पाणी हे लोक देऊ शकले नाहीत। 5 वर्षामध्ये पथदिवे कुठेही दिसले नाहीत। व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा फार विषय दूर राहिला। जे दलित, पददलित, अल्पसंख्याक आहेत त्यांच्यासाठी ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या योजना सुद्धा लाभार्थ्यांपर्यंत न जाता कागदावरच बिलं उचलले गेलेत। आणि म्हणून भ्रष्टाचारातून प्रचंड कमवलेला पैसा नगरपालिकेतून असो का आमदारकीतून असो, एकीकडे ही बलाढ्य धनाढ्य घराणेशाहीचे घरंदाज पैशाच्या जीवावर निवडून याचे स्वप्न पाहणारे ही जी 2 पॅनलचे प्रमुख आहेत त्यांची व्यथा आहे असं मला वाटतंय की आजच्या या निवडणुकीत त्यांना उमेदवार सुद्धा मिळणं दुरापास्त झालं। सामान्य माणूस उमेदवार म्हणून निवडणूक लढवायला धजत नाही अशी दुर्दैवानं परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण उमेदवार व्हायचा असेल तर गडगंज पैसा लागतोय, पैसा वाटावा लागतोय, किंवा उमेदवारी घ्यायची असेल तर 15 लाख जमा करा, बंद खोलीमधल्या मुलाखती घेऊन उमेदवाराकडून नगरसेवक पदाच्या उमेदवाराकडून 15 लाख आणि नगराध्यक्षाच्या उमेदवाराचे 2 कोटी ही आकडे आमच्यापर्यंत कळालेले आहेत। त्यामुळं हा पैसा आला कुठून याचा विचार लोहा नगरपालिकेतला मतदार नक्की करेल। आणि म्हणून पैसा वाटणं होत नाही म्हणून सामान्य माणूस हा उमेदवार सुद्धा होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। आणि म्हणूनच आजी आमदाराच्या पॅनलमध्ये आपण बघितलं असेल तर नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या घरातले 3 उमेदवार आणि राज्य कार्यकारिणी सदस्य जे आहेत त्यांच्या घरातले 2 उमेदवार, हे 5 उमेदवार आणि 6वे उमेदवार PA वार्ड नंबर 1 OBC मधून आणि 7वे उमेदवार वार्ड नंबर 7 मधून रखवालदार, अशा पद्धतीनं 17 पैकी 7 उमेदवार यांना घरातलेच किंवा PA किंवा रखवालदार द्यावे लागले, कार्यकर्ता भेटू शकला नाही। तीच परिस्थिती माजी आमदाराच्या पॅनलमध्ये आहे। आणि म्हणून जनतेला जरी हे आम्ही दोघं वेगळे आहोत असं सांगून भुलवत असले तरीही ही जी तालुक्यातली 3 घराण्याची चांडाळ चौकडी आहे यांची अंतर्गत सेटिंग आहे। कोणाचा उमेदवार कुठून निवडून आणायचा याची बंद खोली त्यांची सेटिंग झालेली आहे। त्याच्यामुळं या सेटिंग बहादरांची फिटिंग मतदारांनी करावी अशी माझी अपेक्षा आहे। निवडणुका ह्या लोकशाही मार्गाने विकासाच्या मुद्द्यावर लढल्या गेल्या पाहिजे। आणि मागच्या 5 वर्षात आजी आमदारांनी काय विकास केला याचं उत्तर द्यावं लागेल। आजही मी बेनाळ किंवा देवनेवाडी किंवा 2 तांड्यांचा उल्लेख केला, तिथं आजही 7 किलोमीटर शिवाय त्यांना जाता येत नाही।
7 किलोमीटर घेरा मारून जातानाही त्यांना रस्ता नाही. त्यांना खरं तर नगरपालिकेचा भागच समजला जात नाही. तुमच्याही लक्षात असेल किंवा नसेल तर मी आठवण देईन, जी सुनेगावची पिण्याच्या पाण्याची योजना आहे, जी आता कार्यरत आहे, ती योजना बनवताना नगरपालिकेच्या हद्दीतल्या लोकसंख्येला गृहीत धरून बनवली जाते. म्हणजे ती योजना मंजूर करताना लोहा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये बेनाळ, देवनेवाडी आणि दोन्ही तांडे यांची लोकसंख्या गृहीत धरून योजना बनवली गेली. पण आजही या 4ही गावांना सुनेगावच्या तळ्याच्या योजनेचं पाणी नाही, त्यांना रस्ते नाहीत, पथदिवे नाहीत, नाली नाही. फक्त 5 वर्षाला जाऊन नोट द्या, वोट घ्या, हे जे दुष्टचक्र आहे आणि षडयंत्र आहे, ते उद्याच्या निवडणुकीमध्ये सामान्य गोरगरीब कष्टकरी बहुजन दलित अल्पसंख्याक जे आहेत ते नक्की झुगारून लावतील असा मला विश्वास आहे. आणि याच मुद्द्यावर विकासाच्या भूमिकेतून या ठिकाणी आम्ही मतदारांच्या समोर जातो आहोत. आमचे 13 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे रमेश माळी हे आमचे अत्यंत सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते हे उमेदवार म्हणून या ठिकाणी आहेत. मी आपल्या प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून मतदारांना नम्रपूर्वक विनंती करतो की आपण या सगळ्यांना सत्ता आणि संधी देऊन अनुभव घेतलेला आहे. एक वेळ आपण बहुजन विस्थापित संघर्ष आघाडीला संधी द्यावी आणि आम्ही जर त्यांच्यासारखे नालायक ठरलो तर पुन्हा मत मागायला आम्हाला सुद्धा दारात येऊ देऊ नका, अशी स्पष्ट भूमिका घेऊन आम्ही मतदारांपर्यंत जाणार आहोत. या शहराचा विकास आराखडा झाला पाहिजे होता. नगरपालिकेच्या माध्यमातून गटर, मीटर, वॉटर ही जी अपेक्षा आहे सामान्य जनतेची, ती 35-40 वर्षाच्या नगरपालिकेच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण होऊ शकली नाही. आणि त्यामुळं बहुजन जनता नक्कीच एकजूट दाखवेल. सत्ताधारी, घरंदाज, घराणेशाही आणि पैशाच्या बळावर निवडणुका जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रस्थापितांना झुगारून बहुजन विस्थापित संघर्ष आघाडीच्या उमेदवारांचे नगराध्यक्ष पदाचं कब्बसी चिन्ह असेल किंवा वार्डातल्या नगरसेवक पदाचे सिट्टी आणि सिलिंग फॅन यासह मेणबत्ती, सिलेंडर, गॅस सिलेंडर या चिन्हाचं बटन दाबून आशीर्वाद द्यावा आणि काम करण्याची संधी द्यावी असे नम्र आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो. आणि आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारावं असं आमंत्रित करतो. जेव्हा या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण उतरलात त्याच्यामध्ये वचननामा आपला काय असणार आहे? नक्कीच वचननामा आमचा तयार होतो आहे. आम्ही विकासाचा आराखडा घेऊन वचन देऊन आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत. जसं की आजही नगरपालिकेच्या हद्दीमध्ये सार्वजनिक शौचालय किंवा मुतारी नाही, पिण्याचं स्वच्छ पाणी नाही, किंवा जी 4 गावांचा सायाळ रोडचा उल्लेख केला मी, त्यांना आजही सापत्न वागणूक मिळते आहे. त्यांना आजही कुठली सुविधा किंवा योजना दिली जात नाही. या शहरामध्ये खेळाचं उद्यान नाही, सांस्कृतिक सभागृह नाही, क्रीडांगण नाही, किंवा ज्या मूलभूत सुविधा ज्याला म्हणतो आपण त्या आजही नाहीत. आणि हे मिळवून देण्यासाठी आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत. उमेदवारांनी माघार घेतली पक्षाच्या, काय कारण असू शकतं? सेटिंग आहे, मी सांगितलं ना.
आता तुम्ही डायरेक्टच विचारा ना, शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतली. खरं तर वर पक्षाला दाखवण्यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज शिक्षकांचे सेवकांचे भरले, हे खरं आहे. परंतु जी सेटिंग होती त्यांची वार्ड नंबर 6 पुरती होती. जे अंतर्गत सासरे जावायची जी सेटिंग आहे ती वार्ड नंबर 6 जावायाला आणि बाकी सगळं पाटील की सासऱ्याला, अशी त्यांची सेटिंग होती. पण ती कदाचित सेटिंग ज्यांचे त्यांनी उमेदवारी अर्ज भरले, जसं इकडे कोणाचा भरला आपला प्रभाग 3 मध्ये बनसोडे किंवा चेऊलवार यांचे जे उमेदवारी अर्ज भरले त्यांना उचलायला सांगितलं गेलं पण त्यांनी ऐकलं नाही आणि म्हणून त्यांचे फॉर्म राहिले. बालाजी चव्हाणचाही फॉर्म उचलायला सांगितलेला होता. त्यांना 5 नंबरमधले जे उमेदवार आहेत आजी आमदाराचे, ते त्यांना बिनविरोध काढायचे होते. आजी आमदाराचे 5 मधले जे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार नाही. आणि वार्ड नंबर 8 मध्ये आता ज्या नगराध्यक्ष म्हणून उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार नाही. भाजपचा उमेदवार डमी आहे. म्हणजे केशव मुकदमांच्या पत्नी ह्या वार्ड नंबर 8 मध्ये आजी नगराध्यक्षांच्या विरोधात डमी आहेत आणि त्याच्या बदल्यात केशव मुकदमांच्या विरोधात वार्ड नंबर 5 मध्ये काँग्रेसने उमेदवारच दिलेला नाही. ही जी अंतर्गत वाटून खायची 3 घराण्याची जी पद्धत आहे ती आता जनतेने ओळखलेली आहे. ते स्वयंभू म्हणून राहिले. तर त्यातला एक मी उल्लेख केला, संतोष चेऊलवार यांचा नाविलाज होता, कारण त्यांनी एकच फॉर्म भरलेला होता पक्षाचा, सिम्बॉल लावलेला आहे, सिम्बॉल मिळालेले आहे त्यांना. आणि उचलायला सांगितल्यानंतर त्यांनी मोबाईल बंद करून ते गायब होऊन गेले 3 वाजेपर्यंत आणि 3:30ला ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की सर मला आता नाही, कुठं आले, न्यायासाठी किंवा जे उपेक्षित आहेत किंवा जे भेदरलेले आहेत त्यांना इथं नक्की संरक्षण कवच आम्ही देणार आहोत, काही प्रश्न नाही. सर केंद्रीय आणि श्याम पवार हे बीजेपीकडे मागणी केली त्यांनी दिलं, अनेक ठिकाणी मागणी केली, त्याचा काय विषय. बरोबर आहे, मागणी करणं हा विषय वेगळा. बघा जिजाबाई केंद्रे आजही यादी काढून बघा, मागच्या निवडणुकीत माझ्या उमेदवार होत्या. आता श्याम पवारांचा विषय जो आहे, त्यांनी आमच्याकडे आमच्या पॅनलमध्ये राहण्याचं ठरवलं म्हणूनच माझा त्या ठिकाणचा श्रीराम पवारचा उमेदवारी अर्ज माघार घेतलाय मी. त्यामुळं श्याम पवार आणि जिजाबाई केंद्रे हे दोन्ही प्रभाग नंबर 7 मधले उमेदवार जे आहेत ते बहुजन विस्थापित संघर्ष आघाडीचे आहेत. तसंच आमच्या वार्ड नंबर 2 मध्ये सुद्धा आमचे उत्तमराव महाबळे हे आमच्या आघाडीत उमेदवार आहेत आता, किंवा राजेश्वरी कापुरे हे आमच्या आघाडीत उमेदवार आहेत. नाही, आमचा काही पक्ष नाही ना, सगळ्या बहुजनांना पूर्वाश्रमीचे ठीक आहे ना, पूर्वाश्रमीचे कुठं होते हा विषय वेगळा, परंतु आज ते बहुजन विस्थापित संघर्ष आघाडीचे उमेदवार आहेत. निवडून आल्यावर इकडे तिकडे जाण्याचे चान्सेस नसते असं माझ्याकडे तर कधी झालं नाही. आणखी इथं येणारा माणूस विश्वासाने येतो. जर कदाचित तडजोडीने येत असेल किंवा वाटाघाटी करून येत असेल, वाटण्या करून येत असेल तर जाऊ शकतो. इथं येणारा माणूस हा विचाराने येतो. त्यामुळं मला नाही वाटत की विचाराने आलेला माणूस गेला. आणि जर इथं नेकीचं, नियतीचं आणि नीतीचं काम असल्यामुळं असं जरी कोणी गेलं तर वाढलं असं माझ्याकडे 10 वर्षातलं एकही उदाहरण नाही. इथून गेला आणि तिकडे वाढला असं तुमच्या नजरेत मला एखादं उदाहरण द्या. नीतिमत्ता, निष्ठा, विचार, तत्व याच्या प्रणालीवर आम्ही काम करतो. आता इथं साम दाम दंड भेद सगळे शक्तीपणा लागणार आहे, आपल्याकडून काही ते नाही. साम दंड भेद आम्ही जरूर लावू. साम दाम दंड दामचा मुद्दा आमच्याकडे येऊ शकत नाही. निवडणूक म्हणजे त्याच चालणार. बघा, अशा भ्रमात आपण राहणं योग्य नाही. खऱ्या अर्थानं असाच जर विचार आपण करत गेलो तर ती लोकशाहीची थट्टा होईल. म्हणून मी
माझ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मी सांगितलं, तुम्हाला सांगायला हरकत नाही, जेव्हा मी 2009ला लोहा विधानसभेला शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचा उमेदवार म्हणून आलो, त्यावेळेला मला विधानसभा क्षेत्रामध्ये 7,500 मतं पडली. खरं तर भिवून पळून जायला पाहिजे तुम्ही. परंतु जिथं 2009ला या विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेची 8.5 सर्कल आहेत आणि 2 नगरपालिका आहेत, म्हणजे एका विधानसभेला मला 7,500 मतं पडले 2009ला, ते राष्ट्रीय पक्षाच्या महायुतीचा उमेदवार म्हणून. तिथंच दुसरीकडे आता झालेल्या जिल्हा परिषदेला मी अपक्ष होतो, सावरगाव सर्कलमध्ये मी अपक्ष होतो. माझ्या विरोधात अनेक प्रकारचे गणित ह्या तिन्ही कुटुंबानं केले, म्हणजे इकडचा तिकडे उचलायचा, तिकडचा इकडे पाठवायचा, धोंडेचे मतं घटावेत म्हणून काँग्रेसमधून आयत्या वेळी विठ्ठल शेटकरला उमेदवारी द्यायची, राष्ट्रवादीतून छत्रू स्वामीला द्यायची, आणि रात्रीतून काँग्रेसचा उमेदवार शिवसेनेत घ्यायचा, त्याला AB फॉर्म 3 वाजता द्यायचा. हे सगळे गणित मांडले. एवढं केल्याच्या नंतरही, दारू आणि पैशाचा भडीमार झाल्याच्या नंतरही आम्ही फक्त विचारावर गेलो. आम्ही फक्त बहुजनांचा स्वाभिमान जागवण्याचं काम केलं आणि त्याचा रिझल्ट हा सावरगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये आमच्या उमेदवाराला 6,500 मतं पडले. आम्ही काही रुपया वाटला नाही. जर एका सर्कलमध्ये 6,500 मतं, तर 8.5 सर्कलमध्ये 55,000 मतं, 2 नगरपालिकात 10,000 जरी धरले तर 65,000 मतं तात्विक आधारावरती पडले असं मान्य केलं पाहिजे. जर मी राष्ट्रीय पक्षाच्या महायुतीचा उमेदवार म्हणून मला 7,500 मतं पडले असतील आणि तिथं जिल्हा परिषदेला 1 रुपया न वाटता अपक्ष म्हणून जर 65-70 हजारापर्यंत मतं जर लोकांनी मला दिली असतील, तर हे परिवर्तन नाही असं कसं बनणार? आणि मग जनतेच्या भावनांचा आदर हा लोकशाहीमध्ये झाला पाहिजे. आणि जनता ही शेवटी राज्यकर्ता कोण ठरवायचं ते ठरवण्याची ऐपत आणि ताकद त्यांच्याकडे आहे. इंदिराजी गांधी पडल्या होत्या, आपल्याकडे अशोकराव चव्हाण पडले, डॉक्टर व्यंकटेश काब्देंचं नाव माहिती नसताना सुद्धा त्यांना निवडून दिलं होतं. आणि म्हणून असं काही कोणी भ्रमात राहायची आवश्यकता नाही. मग आता घसरण सुरू झालेली आहे. यांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे आता लोकांच्या लक्षात आलेत आणि बहुजन जागा झालेला आहे. नक्की त्याचे रिझल्ट दिसतील. निवडणुकीच्या निकालामध्ये हे नक्की परिवर्तन आणि चमत्कार झालेला असेल यावर माझा विश्वास आहे. एकही तुमच्या मनात शंका असेल ते स्पष्ट विचारा, काही हरकत नाही. प्रचार यंत्रणेमध्ये आम्ही आता 2 वार्डामध्ये डोर टू डोर पदयात्रा आम्ही काढून घरोघर गेलो आहोत आजच्या तारखेपर्यंत. 2 प्रभाग, प्रभाग नंबर 1 आणि प्रभाग नंबर 8 आणि प्रभाग नंबर 2 चा अर्धा भाग, असा 2.5 प्रभाग आमचे डोर टू डोर झालेले आहेत. उद्यापासून आम्ही शहरातल्या प्रत्येक घराच्या मतदारापर्यंत जाणार आहोत. म्हणजे सकाळी आमच्या पदयात्रा आणि डोर टू डोरच्या भेटी राहतील, संध्याकाळी जाहीर सभा राहतील. या शहरामध्ये मी 14 जाहीर सभा घेतोय आणि जाहीर सभांचा कार्यक्रमही माझा पूर्ण तयार आहे. तुम्हाला लागणार असेल तर मी तोही द्यायला मला काही अडचण नाही. जवळपास एका प्रभागात 14 जाहीर सभांचा कार्यक्रम माझा आहे. तार आणि इम्तियाज जलील यांची सभा आम्ही घेतो आहोत. तारीख मिळेल, मिळाल्यानंतर सांगतो. आज छापू नका, माझं बोलणं झालेलं आहे. ती एकजूट काय असते हे लोहा नगरपालिकेत नक्की या ठिकाणचा मतदार दाखवेल. उमेदवार नाही मत आपल्याकडे. बघा, मतदार हा मतदार आहे. कोणाकडे जाईल हे मी सांगणं अपेक्षित नाही. माझी अपेक्षा आहे त्यांनी यावं. आणि ठीक आहे ना. बघा, पहिली बैठक मी उल्लेख केला, तुम्ही विसरलेत. आमची पहिली बैठक युतीसाठी वंचित आघाडीसोबत झाली, हे माझं पहिलं वाक्य आहे. आणि वंचित आघाडीने आम्हाला 4 जागा मागितल्या
आम्ही त्यांना दिल्याने एकत्र लढायचा आमचा निर्णय झाला. त्यांच्या 4ही जागेवर आम्ही उमेदवार दिले नाहीत. आम्ही 13च उमेदवार उभा केले. आजही ते 4 मला मिळाले नसते का? नक्की मिळाले असते. ठीक आहे, आयत्या वेळी त्यांनी आम्हाला कळवलं 1 दिवस अगोदर की आमच्याकडे उमेदवार आता होत नाहीत, तरी आम्ही रात्रीतूनही उमेदवार करू शकलो असतो. परंतु आम्ही त्या 4 जागा त्यांच्या नावावरती सोडलेल्या आहेत. वाटत की इथं वंचित आघाडीचे उमेदवार नाहीत म्हणून त्यांनी येऊ नये असं थोडंच आहे. मतदार नाही, ते विचार भाषण वगैरे चर्चा ऐकून विचार परिवर्तन वंचित आघाडीचं होईल ना? कसं आहे नाही, वंचित आघाडीचा विरोध भाजप सेना वंचित म्हणजे राष्ट्रवादी आता बहुजन विस्थापित म्हणजे सगळे वंचित असतात. वंचितच आहे नाही. बहुजनच आले ना ते. अहो, ते वंचित नाव नाही घेत. शब्द प्रयोग आहे. ते वंचित म्हणाले तर आम्ही विस्थापित म्हणालो. एवढाच फरक आहे. काय फरक आहे? इंग्लिश भाषा मुस्लिम मतदार करतील की नाही ते तर का करू नये? करतील ना, काय का करू नये असा प्रश्न आहे ना मला. आता कुठे धनुष्यबाण आहे? ते जर वंचित असतील किंवा ते जर विस्थापित असतील तर का करू नये त्यांनी? भाजपला तर करू शकत नाही. आणि काँग्रेस नसणाऱ्यांना का करावं? काँग्रेस आहे का ती? काही भाजप आहे का? असा काही विषय नाही. इथं पक्षच नाही. तुम्हाला सांगतो मी. ग्रामपंचायत नाही, ग्रामपंचायत बी नाही. इथं घराणे आहेत. घराणेशाही. चव्हाण, चिखलीकर, धोंडगे ह्या 3 घराण्यांनी लोहा कंदारला जे वेटीला धरलंय ते आजही लोहा नगरपालिकेमध्ये तेच चित्र आहे. आणि ते जर चित्र नसेल तर या मला जाहीर सभात मनोहर धोंडेवर खुलेआम काय आरोप करायचे करा. लोकशाहीमध्ये आरोपही स्वीकारायची तयारी माझी आहे. सेटिंग बहादरांचा तंबू या ठिकाणचा उखडल्याशिवाय राहणार नाही.